नमस्कार प्रेक्षकांनो, आवाज मराठी ह्या चॅनलवर तुमचं स्वागत। आज आपण पाहणार आहोत तू ही रे माझा मित्र ह्या मालिकेचा रिव्ह्यू। तर प्रेक्षकांनो, आता आपण इथे पाहणार आहोत की अर्णव आता ईश्वरीच्या आठवणींमध्ये पूर्णपणे न्हावून निघालाय, कारण त्याला आता वाईटही वाटते। पण एका अर्थाने तो त्याचं बरोबर आहे असं सुद्धा त्याला एक मन त्याचं सांगते, आणि दुसरं मन त्याला सांगते की मी ईश्वरीला दुखावलंय, कारण ही लावण्य आता मुद्दाम म्हणून अर्णव आपला होणार नाहीये म्हणून आता सतत त्याला त्याच्या प्रेमाबद्दल बोलून टाकायचं, म्हणजे त्याला जाणीव करून द्यायची की लावण्याचं प्रेम खरं आहे आणि लावण्य ही तुझ्यासाठी योग्य आहे असं त्याला सारखं सारखं टॉर्चर करायचं असं लावण्याने ठरवलेलं असतं। कारण एक अर्थाने तिला फायदा झालेला असतो, कारण अर्णवने ईश्वरीला कामावरून काढून टाकलेलं असतं, कारण ती त्याच्या पर्सनल लाईफमध्ये खूप इंटरफिअर करते आणि त्यामुळे त्याने असा निर्णय घेतलेला असतो। आता ईश्वरीचा चेहरा पाहून इकडे मात्र सुप्रियाला खूप काळजी वाटत असते की अर्णव सरांनी अचानकपणे जो काही ईश्वरीला असा ब्रेक दिला आहे त्यामुळे ती खूप खचून गेली आहे, खूप अशी उदास झाली आहे आणि तिचा चेहरा पाहण्यासारखा झाला आहे। म्हणूनच आता सुप्रियाने असं ठरवलेलं असतं की आज आपण अर्णव सरांना घरी बोलवायचं, आणि म्हणून आता ती अर्णवला फोन करून सांगते की अर्णव सर, तुम्ही फ्री आहात का? नाही, मी ईश्वरीची आई बोलत आहे, मला ना तुमच्याबरोबर जरा बोलायचं होतं, तेव्हा तुम्हाला जर वेळ असेल तर इथे घरी येऊ शकता का माझ्या? आता असं म्हटल्यावर अर्णव जरा एक सेकंदासाठी विचार करतो की यांनी मला घरी का बोलवलं असेल, ईश्वरीने सगळं काही सांगितलं याच्यामुळे की अजून काही? मग आता तो म्हणतो की ठीक आहे, सुप्रिया जर एवढंच बोलत आहे तर मला जाणं गरजेचं आहे, असं म्हणून अर्णव आता इकडे ईश्वरीच्या घरी यायला निघतो। तर इकडे आता ईश्वरी ही तिला जॉब नाही आहे म्हणून खूप अशी उदास असते। त्याच वेळेला राकेश तिला येऊन विचारतो की अगं ईश्वरी, तुझा चेहरा असा काय झालाय? तुला अर्णव सरांनी कामावरून टाकलं म्हणून तू खूप नाराज झाली आहेस का? अगं काळजी करू नकोस, जसं मी तुला आधी जॉब पाहून दिला होता तसंच मी तुला पाहून देईल ना, नको इतकी काळजी करू, मी आहे ना। तेव्हा आता ईश्वरीला हे पटत नाही आहे राकेशचं बोलणं। ईश्वरी म्हणते की नको राकेश सर, तुम्ही असं नेहमी नेहमी मला जॉब का बघून देताय? मला नको आहे कोणाची मदत, मला जॉब बघायला मी स्वतः जाईल ना आणि बघेल जॉब, तुम्ही नका माझ्यासाठी एफर्ट्स घेऊ प्लीज सर। तेव्हा राकेश म्हणतो अगं ईश्वरी, तुला लाज म्हणजे असं गिल्टी वाटते का की मी तुला फुकटमध्ये जॉब पाहून देतो? अगं असं समजू नकोस, हे बघ माझ्यापासून लांब लांबच्यांना सुद्धा मी मदत करतो, माझं असं काहीच नाही आहे, माझ्या परक्यांना मी एवढी मदत करतो की मी कोणाकडूनही काहीच घेत नाही। मग तर तुला हे कळायला हवं आहे की तू तर माझी एक मैत्रीण आहे ना, मग तुला काय प्रॉब्लेम आहे? तेव्हा आता बोलण्यामध्ये ईश्वरीला राकेश हा गुंतवत चाललेला आहे, त्याला गुंतवायचंच आहे ईश्वरीला, कारण राकेश सरांचा हा फक्त ईश्वरीवर डोळा आहे। तो असं म्हणतोय की माझी इंदोरी जिलेबी ही कधी माझी होते आणि माझ्यासोबत गाडीवर फिरते याची मला आतुरता लागलेली आहे। आणि आता राकेश म्हणत असतो ईश्वरीला की हे बघ ईश्वरी, तुला जर असं चांगलं वाटत नसेल तर मग आपण एक काम करू, तू जॉबला जाशील ना, तुला जॉब बघायचा असेल ना, तेव्हा मी तुझ्यासोबत येतो, नाही म्हणजे तुला सपोर्ट पण होईल आणि थोडं तुला एकटं न वाटावं म्हणून मी तुझ्यासोबत येत जाईल, मग तर झालं, मग तर तुला काही वाटणार नाही ना की तुला कोणी फुकटमध्ये मदत करते, ते चालेल ना ईश्वरी? असं आता राकेश तिला बळजबरीनेच म्हणू लागतो। तेव्हा आता ईश्वरी म्हणत असते की अच्छा, म्हणजे मी जॉब बघायला जाईल तेव्हा तुम्ही माझ्यासोबत येणार ना, ठीक आहे ना, चालेल ना, मला काही हरकत नाही आहे, ठीक आहे चला, मग आता आपण उद्या जाणार आहोत जॉब बघायला, ठीक आहे ना? तेव्हा आता ही ईश्वरी बाजूला गेलेली असते निघून ती, आणि हा राकेश आता खूप हसत असतो। तो म्हणत असतो की बिचारी ईश्वरी किती भोळी आहे ना, तिला कळतच नाही की मी तिच्यासाठी एवढं का करतोय, कारण उद्या तुला माझं करायचंय आणि मी तुला माझं करूनच राहणार, माझी इंदोरी जिलेबी। तेव्हा आता त्याचं असं बोलणं आता चालू असतं। तर इकडे आता सुप्रियाने अर्णवला बोलवल्यामुळे तो घरी आलेला असतो, तेव्हा सुप्रिया त्याला म्हणू लागते की हे बघा अर्णव सर, मला ईश्वरीकडून सगळं कळालंय की तुम्हाला कसला राग आला आणि तुम्ही त्याच्यामुळेच माझ्या मुलीला कामावरून काढलं, बरोबर ना? अहो पण तिची अवस्था खूप वाईट झाली हो, नाही म्हणजे तिचं कशातच लक्ष लागत नाही, कारण रोज कसं तिला सवय झाली होती आपलं उठायचं, आवरायचं आणि निघायचं, पण आज ती काही दिवसांपासून घरीच आहे ना, त्यामुळे तिने खूपच टेन्शन घेतलंय। तर मी काय म्हणते सर, मला माहीत आहे हो तिचं चुकलंय, तिने तुमच्या पर्सनल लाईफमध्ये असं मिसअंडरस्टँडिंग करायला नको हवं होतं, पण तिला आजीने तशी जबाबदारी दिल्यामुळे तिने ऐकलं हो सर। आणि माझी ना ईश्वरी खूप इनोसेंट आहे हो, खूप भोळी आहे ती, काही नसते तिच्या मनात, आपली बडबड करायची, नॉनस्टॉप बडबड ऐकून समोरच्याला कंटाळा येतो, पण तिच्या मनात काही राहत नाही। तुम्हाला असं वाटत असेल की ती खूप चालाक आहे, हुशार आहे, तर तसं समजूच नका हो,
तुमच्या आजीने तिला जी जबाबदारी दिली होती ती फक्त तिला पूर्ण करायची होती, कारण तिला दुसऱ्यांना मदत करायला खूप आवडतं ना, म्हणून तिने हा प्रयत्न करून पाहिला. पण तिला नव्हतं माहिती की तुम्ही असे रिॲक्ट व्हाल आणि मग तुमच्यामध्ये भांडणं होतील आणि मग तुम्ही तिला कामावरून काढून टाकाल. पण सर, तुम्ही सुद्धा एवढं टोकाचं पाऊल का घेतलं? तिला ना खूप त्रास होते हो. तेव्हा अर्णव सांगू लागतो की हे बघा मावशी, मला तुमचं म्हणणं पटते की तुम्ही जे म्हणतात ना की ईश्वरी इनोसेंट आहे, ती भोळी आहे, तिच्या मनात काही राहत नाही, हे तर मी पण ओळखले काकू. मला काही हरकत नाही आहे ईश्वरीच्या वागण्याची, स्वभावाची. पण तुमचं एक सांगू का तुम्हाला माझं काय झालं आहे ते? तिला ना मी एकदा वॉर्निंग पण दिली होती. पहिल्यांदा पण तिने लावण्याला पुढे करून जे काही क्रेडिट घेतलं होतं ना, त्याच्यावरून मी तिला तेव्हाच सुनावलं की हे बघ ईश्वरी, तुला माझ्या सगळ्या सवयी माहिती आहे, म्हणून तू कोणाला शेअर करशील आणि कोणीतरी माझ्याजवळ येऊन तेच गोष्टी मला रिपीट करतील तर हे मला चालणार नाही. एकतर तू शांत बसायचं याच्या पुढे आणि माझं आणि लावण्याचं काय करायचं ते मी बघून घेईन. तू लावण्याला मध्ये करून माझ्याशी जवळीक साधण्याचा म्हणजे लावण्याला असा प्रयत्नसुद्धा देऊ नकोस. तरीसुद्धा आता अर्णव म्हणत असतो की हे बघा, तुम्हाला काय वाटतं माझं चुकलं का खरंच? मी ईश्वरीला कामावरून काढलं म्हणजे मी चुकलं असं तुम्हाला म्हणायचं आहे का? तेव्हा आता सुप्रिया म्हणते की नाही हो सर, असं नाही आहे. तुमचं बरोबरच आहे की तुम्ही तुमच्या पर्सनल लाईफमध्ये असे इंटरफेअर करणं चुकीचं आहे. तुम्ही कोणाशी लग्न करायला पाहिजे किंवा काय, हा तुमचा पर्सनल प्रॉब्लेम आहे. तिथे असं असिस्टंटने नाही बोलायला पाहिजे. खरंच ईश्वरीचं चुकलं आहे. मला फक्त तुम्हाला एवढं सांगायचं होतं की तुम्ही तिला कामावरून नव्हतं काढायला पाहिजे. तेव्हा अर्णव म्हणतो की मी बरोबर केले काकू, कारण मला ह्या गोष्टींचा पुढेसुद्धा त्रास झाला असता, पुढेसुद्धा ह्याच गोष्टी रिपीट होत राहिल्या असत्या आणि म्हणून मी हा निर्णय घेतला आहे. तेव्हा आता सुप्रिया आता लगेच म्हणते की ठीक आहे, मी तुम्हाला चहा आणते. मग आता जेवणाचा पण ते आग्रह करत असतात, पण अर्णवला काही थांबायचं नसतं आणि अर्णवला मीटिंग असते. त्यामुळे तो निघताना म्हणते की काकू कॉफी खूप छान बनवली होती तुम्ही, असं म्हणून तो जायला लागतो. तेव्हा आता समोर ईश्वरी आणि राकेश तिथे उभे असतात. ते दोघं सोबत असतात. तर तेव्हा आता ईश्वरी म्हणते की राकेश सरांची गाडी, राकेश सर माझ्या घरी ह्या वेळेला आता कशाला शहाणा आलाय? काल तर मला खूप सुनत होता, कालच मला कामावरून काढून टाकलं आणि आज काय तर म्हणे माझ्या घरी आलाय, मला मनवायला आलाय का हा? नाही चल, आता मी जाणारच नाही याच्या कंपनीत, याला ना खूप चरबी आहे, असं आता ईश्वरी पण रागाने अर्णवबद्दल बोलत असते. त्याच वेळेला राकेश मात्र जरा घाबरलेला असतो. तो म्हणतो की ईश्वरी, अगं हा अर्णव मला बघेल, मला ना त्याच्यासमोर सुद्धा जायची इच्छा नाही आहे. त्याने काय तुला कमी छळलं का, कमी त्रास दिलाय का? तेव्हा आता मला बिलकुल याच्याशी बोलायला सुद्धा आता काहीच मला बोलायचंच नाही आहे, मी चाललो, असं म्हणून आता राकेश लपून बसतो. तरी ईश्वरी आता एकटीच येत असते आणि तिला आता लगेच अर्णव दिसतो. तेव्हा ती अर्णवला पाहून आता खूपच रागात जाते आणि म्हणते की झालं का तुमचं बोलून? नाही म्हणजे मी घरी नसताना सुद्धा तुम्ही माझ्या घरी येतात का? तेव्हा आता अर्णव म्हणतो की ते तुझ्या आईला विचार, तुझ्या आईने मला बोलवलं होतं आणि म्हणून मी आलोय. आता असं म्हटल्यावरती सुप्रिया म्हणते की ईश्वरी, अगं काय आल्याला लगेच भांडायला लागलीस? मी बोलून होतं का त्यांना? तुला काय झालं? तेव्हा आता आई, मला ना काही झालेलं नाही आहे. तुझ्या माणसाला इथे बोलवलं आहेस ना, त्या माणसाचं आणि माझं कधीच सूट जुळणार नाही आहे. आता लगेच अर्णवला सुद्धा राग आलेला असतो, कारण अर्णवला तिच्याबरोबर बोलायचं असतं, पण ते आल्या आल्याच तिचं तोंडाचा पट्टा चालू करून त्याचा मुडाचा ऑफ करते. तेव्हा ते ईश्वरी म्हणते की बोलण्यासारखं काय राहिले? जेव्हा बोलायचं होतं तेव्हा उद्धटासारखं बोलायचं, भांडणं करायचे आणि आता माणूस दूर केला की त्याला मनवायला घरापर्यंत यायचं. तुम्ही नाही काम का ना करत आहे अर्णव सर? अहो, तुमच्या मेमरीमधूनच माझं नाव डिलीट करून टाका ना. मोबाईलमधून तर गेलंच आहे ना, म्हणजे तुमचा आणि माझा कॉन्टॅक्टच होणार नाही, मग आमच्यात प्रश्नच येणार नाही. असं म्हणून आता अर्णवला खूपच राग येतो की ईश्वरी माझ्याशी ह्या भाषेत बोलत आहे. त्यामुळे तो रागाने निघूनच जातो. तर आता इथे अथर्वबरोबर चिडल्यामुळे, आकाशवर चिडल्यामुळे आकाश पण आता म्हणजे अर्णवला सांगत असतो की दादा तुझा स्वभाव बदल, कारण तू खूप कमी वयामध्ये एक बिझनेस चांगला अचीव करणारा बिझनेस आहेस, बिझनेसमॅन आहे, पण तू नात्यांच्या बाबतीत कुठेतरी घोळ करतोयस ना दादा. नात्यांच्या बाबतीत तुला ना रिलेशन कसं टिकवायचं हेच कळत नाही आहे. आता मी तुला खूप चांगलं ओळखतोय. ते बिचारा ईश्वरीला कामावरून काढून टाकलं आणि लावण्याला सुद्धा हर्ट केलंस ऑफिसमध्ये. काय चाललंय दादा? अरे त्या दोघी तुझ्यावरती एवढं तुटून पडतात आणि तू मात्र असं करतोस. तेव्हा आता तुला एकच निर्णय घ्यायचा आहे, लक्ष देते ना? पण आता अक्काच्या बोलण्यामुळे अर्णवला राग येतो. तो म्हणतो की म्हणजे तुला काय म्हणायचं काय नक्की? तुला काय वाटतं की फक्त माझी चुकी आहे? तर दोघींची काही चुकी नाही आहे का? एक काय तर म्हणे माझ्या आवडीनिवडी त्या लावण्याला सांगते आणि मग लावण्या इथे मला त्याच आवडीनिवडी पुन्हा पुन्हा करून दाखवते, जेणेकरून माझा मूड फ्रेश होईल, माझ्या मनात तिच्याबद्दल जागा तयार होईल. पण मी काय वेडा वाटलो का? ह्यामागे ईश्वरी आहे आणि मी याचं क्रेडिट ईश्वरीलाच देईल. पण चूक काय झाली माहिती आहे का? ईश्वरी लावण्याला साथ देते, जिच्याबद्दल माझ्या मनात फिलिंग्स नाही आहे, मी तिच्यावर प्रेम करू शकत नाही आहे आणि तिला माझ्या गळ्यात लावायला निघाली आहेस का? आणि ते तर काय म्हणे आजींचं ऐकून. काय आजींचं काय ऐकायला पाहिजे ना? ती तर केअरटेकर आहे ना आजीसोबत. मग आजी काहीही सांगतील आणि ही काहीही करणार का? वॉर्निंग देऊन झालं तरीसुद्धा हिच्यात फरकच नाही. मग मी घेतला हा निर्णय, आता बघू ना काय करते ती.
मला पण बघायचंच आहे की आता लावण्याबरोबर कसा कॉन्टॅक्ट करते ते. तेव्हा आता प्रेक्षकांनो, आता लावण्या ही खूपच इमोशनल झालेली असते, कारण तिला अर्णवला दाखवून द्यायचं की आता ईश्वरी नाही आहे ना, म्हणून आता ती वल्लरीसोबत सुद्धा बोलत असते. आणि वल्लरी आणि मामा पण आता ह्याच विषयावर बोलत असतात, कारण मामांना असं वाटते की अर्णवबरोबर ईश्वरीचं लग्न व्हायला पाहिजे आणि वल्लरीला असं वाटते की अर्णवबरोबर लावण्याचं लग्न व्हायला पाहिजे. म्हणजे या दोघा नवरा बायकोंच्या चॉईस अशा विरुद्ध आहेत की ते दोघंही टॉर्चर करतात एकमेकांना. आणि पुढे आता अर्णवला आता खूपच वाईट वाटायला लागतं, कारण तो एकटाच बसलेला असतो, पण त्याला आता ईश्वरीचे सगळे क्षण आठवायला लागतात की कशाप्रकारे अर्णव आणि ईश्वरीने एकत्र पूजा केली होती. आणि मग लावण्याला काही पूजा करता येत नव्हती, तेव्हा लावण्य उठल्यामुळे ईश्वरीला अर्णवच्या बाजूला बसावं लागलं होतं. आणि त्यानंतर तिला बरेच क्षण अर्णवला आठवू लागतात. त्याला सारखं सारखं ईश्वरी दिसत असते, खूप त्याचा जीव कासावीस होत असतो. आणि म्हणूनच आता तो निर्णय घेतो की मी आता ईश्वरीला कॉल करून पुन्हा बोलवणार. तेव्हा आता प्रेक्षकांनो, अर्णवला करमत नाही ईश्वरीशिवाय, त्यामुळेच पुन्हा तो आता तिला जवळ करण्याचा प्रयत्न करणार आहे. पण इकडे राकेशने मात्र ईश्वरीच्या मनात नसताना सुद्धा पार लग्नापर्यंत पोहोचलाय. मूर्ख राकेश म्हणतोय की आता त्याला ईश्वरीबरोबर लग्न करायचे आणि गाडीवर फिरवायचे. वा, पण इकडे अर्णव काही असं होऊ देणार नाहीये, कारण जीजू खूप दिवसांपासून खोटं बोलतात आईबरोबर हे त्याच्या लक्षात आलंय. आणि त्याला आता सत्य उघड करण्यासाठी तो सुद्धा आता राकेशवर लक्ष ठेवणार आहे. राकेशवर वॉच ठेवत असतानाच त्याला आता समजून जाणार आहे की हा राकेश त्याचा पूर्ण वेळ ईश्वरीवर का स्पेंड करत आहे. याच्या मागचं कारण आता अर्णवला लवकरच कळणार आहे. प्रेक्षकांनो, पाहायला विसरू नका तू ही रे माझा मितवा. अशाच डेली अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा, नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर क्लिक करा, म्हणजे रोजचे अपडेट्स तुम्हाला वेळेवर पाहायला मिळतील. तर प्रेक्षकांनो, आज आपण इथेच थांबणार आहोत. तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करू नक्की कळवा. चला थांबूयात आज आपण इथेच, भेटूया उद्याच्या भागात. धन्यवाद.